हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद मारुति भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. त्याची काय आवश्यकता नव्हती देवा. मी मागच्या वेळेसच म्हणलं होतं तुम्ही काही हजर होते का तिकडे. हाव ना ह्याची नाही काही नाही आपल्याला कोणाला दाखवायचं नाही आपल्याला दाखवायचं कोणालाच काही, आपल्याला कोणालाच काही दाखवायचं नाही. हे फुलं होतं बंडू भाऊचं अंतकरण लई मोठं आहे. हाव ना. कार्पण्य दोषो वहत स्वभाव, उच्छामि त्वां धर्म सम्मूढचेता. यतश्रेयसा निचितं ब्रूहि तन्मे, शिष्यस्तेऽहं साधिमां त्वां प्रपन्नम्. देवा तैसे मज जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासिले. आता काय हित आपुले नेने तेही नेने. तरे श्रीकृष्णा तुवा जाणावे, निकेते आम्हा सांगावे. जे सुखा सर्वस्व आगवे आमासी तो. प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका. आपण आज सत्संगाच्या माध्यमातून श्री क्षेत्र शिल्लेगाव बोर्डे वस्ती आपण या ठिकाणी आज एकत्र आपण आलो. चिंतन झाली आपली, छान चिंतन झाली. मंडळी सगळी आली. कामाचे दिवस आहे पण मग चला सगळेजण आपण एकत्र आलो. त्या अनुषंगानं आजच्या तुमच्या सर्व संत मायबापांच्या सेवेकरता घेतलेला श्लोक अध्याय क्रमांक 2 श्लोक क्रमांक 7 ओवी क्रमांक 57 नंबरची ओवी, 57-58 नंबरची ओवी आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात का बघा काय स्थिती आहे. देवा तैसे मज जाहले. अर्जुन भगवंताला विचारतोय, जे मन हे भ्रांतीने ग्रासले. अर्जुनानं भगवंताला प्रश्न विचारलेला आहे. आता काय हित आपुले तेही नेणे. देवा आम्हाला आमचं हित कळत नाही. प्रत्येक जीव आहे या सृष्टीमध्ये, प्रत्येकाला हित कळतं का? माझे सोहित नेनते कोणी. आपलं हित कशामध्ये हे जीवाला कळत नाही. म्हणून अर्जुनानं भगवंताला सांगितलं, देवा अरे आम्ही संसारामध्ये ग्रासलेली लोक आहे, दुःखानं परेशान झालेली लोक आहे. आणि एवढ्या परिस्थितीमध्ये देवा आमचं मन काही स्थिर राहत नाही. मग देवा याच्यासाठी तू काहीतरी उपाय सांगा आम्हाला. देवा तैसे मज झाले. कसे झालं? जसं बेचैन होतं बघा ना तुम्ही, संसारामध्ये किती बेचैनी आहे. सकाळी दिवस उगल्यापासून तर झोप धरणीला पडेपर्यंत बेचैनी चालू आहे, चिंता चालू आहे. हे राहिलं ते राहिलं, हे करायचं ते करायचं. अशा परिस्थितीमध्ये देवा हे जे माझं मन आहे ना, हे भ्रांतीनं फार ग्रासून गेलेलं आहे. त्या मनाला कुठंतरी समाधान, त्या मनाला कुठंतरी शांती, त्या मनाला कुठंतरी आनंद मिळायचा उपाय तुम्हाला सांग. अर्जुना विचारतोय भगवंताला. कारण या ग्रासल्यामध्ये, या सगळ्या परेशानीमध्ये माझं मन हैराण झालेलं आहे. ते स्थिर होऊ शकत नाही. त्याला हित काय म्हणतात, कशात हित आहे, कशाला पुण्य म्हणतात, कशाला पाप म्हणतात, कशाला हित म्हणतात, हे काहीच कळत नाही त्या जीवाला. देवा तू आम्हाला मार्गदर्शन कर. आणि म्हणून बघा भगवंतानं अर्जुनाला याचा उपाय सांगितला.
आपल्याला खरं कळत नाही, जीवाला स्वतःचं हित कळत नाही. लोपले ज्ञान जगी हित नेन ती कोणी. कोणाला हित कळतंय या दुनियामध्ये सांगा बरं. एक जर संत सोडले तर या दुनियेमध्ये हित जीवाला कळू शकत नाही. कारण जीव स्वतःच्या संसारामध्ये हैराण झालेला आहे, परेशान झालेला आहे. त्याचं वैयक्तिक जीवनाचे दुःख वेगळे, घरातल्याचे वेगळे, बाहेरच्याचे वेगळे. तुकाराम महाराज सांगताना रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. आत मन, आपलं मन आपल्याला खातंय आणि बाहेर जग आपल्याला खातं. आपण 99% जीवन जगणारे लोकाला काय वाटन असंच जगतो. लोकाला काय वाटत आहे, लोकाला चांगलं झालं तरी चांगलं वाटत नाही, लोकाला वाईट झालं तर वाईट वाटत नाही. जगात धुनमे धुन पराया धुन पाप नापून, जगाच्या धुनमध्ये नाही वागायचं. माझ्या देवाला काय वाटन आणि सद्गुरूला काय वाटन असं जीवन जगला का त्या जीव दुःखी राहू शकत नाही या दुनियेमध्ये. आपल्याला आपलं हित कशामध्ये, आपण जन्माला आलो, हा मनुष्याचा जन्म 84 लाख योनी फिरल्यानंतर येतो, बरोबर आहे की नाही. मग 84 पशु पक्ष्याच्या घ्या, प्राण्याच्या घ्या, किड्याच्या घ्या, हे जलचर म्हणजे पाण्यातल्या घ्या, या सगळ्या भोगत माणसाच्या 4 लाख योनी. आणि त्या 4 लाख योनीमध्ये उत्तम योनी फक्त माणसाची 84 लाख योनीमध्ये उत्तम योनी आपली मनुष्यत्वाला आल्यानंतरही कितीतरी आंधळे पांगळे आहेच ना, कितीतरी बैर आहेच का नाही, कितीतरी डोक्यावर परिणाम होईल लोक आहेच का नाही. मग ते जगून काही फायदा आहे त्याचा. पागल दिवसभर फिरतच राहते, मग त्याला काही ते देव करू शकतात का, धर्म करू शकतात का. आता मुक्का मनुष्य काही करू शकतो का, काहीच करू शकत नाही. आंधळा मनुष्य काही करू शकतो का. मग अशा 4 लाख योनी, आणि त्याच्यात उत्तम योनी काय आहे, ज्याला जव हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय तव तू आपुले सोयी तपाय, तीर्थयात्रा जाये चुकू नको. सिद्ध आहे म्हणजे चांगले हात दिलेले, पाय दिलेले, डोळे दिलेले, कान, सगळी इंद्रिय चांगले दिले. इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरोग. दिले इंद्रिय हात पाय, कशा करता दिले, या सगळ्या इंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला भगवंताचं भजन करता आलं पाहिजे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी, एवढ्या तत्वाचा हा लिंग दे, 17 तत्वाचा लिंग दे. आणि यामध्ये आपल्याला हे जे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, हे सुद्धा भक्तीचेच साधन आहे. याच्यातून सुद्धा भक्ती घडते, सगळ्या इंद्रियाकडून भक्ती होते. पण आपण कसं आहे, ज्ञानोबराय सांगतात ना हरिपाठामध्ये, काय इंद्रिया सवडी लपू नको. आपण इंद्रिया नाही ना, डोकं दुखू राहिलं, नाही कान दुखू राहिला, याच्या मागं आपण लपतो भजन करण्याकरता. आपल्याला तुम्हाला आम्हाला जे नाम मिळालेलं आहे ते नाम किती सोपं आहे. मग ते कोणत्या इंद्रियाला, त्या इंद्रियाचा, त्या डोकाचा आणि त्या नामाचा काय संबंध. डोकं दुखत आहे, नागपुड्या बंद आहे का, पाय दुखतो, नागपुड्या बंद आहे का, दात दुखतो, नागपुड्या बंद आहे का, नाही ना. इंद्रियाचा आणि नामाचा काही संबंध आहे का. पण हे इंद्रिया सवडी माणूस लपत, मन लपत, आणि त्याच्यामुळं माणूस बाजूला जातो. ते जाऊ नये एवढ्या करता महिन्यातून एकदा हे चिंतन आहे का होऊन. आता हे भाऊला काही ताण, त्याच्या मागे किती का ताण आहे, उगं ट्रॅक्टर उभा करून येईल इकडे ती. ट्रॅक्टर काही नाही, घरचंच करतो. मग विचार करा ना, म्हणजे एक महिन्यातून एकत्र काय यायचं. उलट माणसाला उरूर वाटली पाहिजे. तुकोबाराय सांगतात ना, तुकोबारायला एका जणांना प्रश्न विचारला, का हो तुकोबाराय, तुम्ही इतकं भजन चिंतन करता, नामस्मरण करता, भंडारा डोंगरात जाता, इकडं जाता, साऱ्या इष्टिटीला काडी लावली, तुम्ही चिंतन करताय, तुमच्या चिंतनाचा परिणाम सांगा ना काय येतं. त्यांनी सांगितलं, कन्या सासुऱ्याशी जाय, मागे परतुनी पाये, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. जशी लेक ती माहेरातून निघते सासरला जायला, पण ती तीनदा माग पाहते का नाही. तिला करमत का तिकडं, तिला सतत आठवण कुठली येते, माहेराची येत असते. तसं तुकोबाराय सांगतात, माझं जीवन त्या कन्येप्रमाणे झालं, त्या मुलीप्रमाणे झालं. मी राहतो संसारामध्ये, तुम्ही मला विचारू राहिली तुमचं चिंतन कसं आहे, पण माझा इकडं जीव लागत नाही. ओ बगले सासरा मजला माहेरी न्या हो,
सासर म्हणजे काय? संसार. आणि माहेर म्हणजे काय? नामस्मरण. संसार सुधरू देत नाही ना. सुधरू देतो का? हे राहिलं ते राहिलं ते राहिलं ते राहिलं, आबळ दाखवून यायचं, हे गहू झाकाचं, हे करायचं ते झाकाचं, खांदे झाकाचे. संसाराचा धंदा जन्मभरी गेला, परंतु सुख नाही मिळालं, हित नाही झालं. अरे या मनुष्याच्या जन्मामध्ये ज्याला सगळं व्यवस्थित प्रभूनं दिलेलं आहे ना, त्याला त्याचं हित कळायला पाहिजे. जीवाला आपलं हित कळत नाही. एक तर पहिली गोष्ट, जीवनात सद्गुरूच भेटत नाही. सगळं जग म्हणतंय नाही ना गुरु करावा, तसं मरू नाही. सगळे जग गुरु करताय, पण त्याला सद्गुरू भेटत नाही. गुरु तर गंजच आहे, पावला पावलाला तुम्हाला गुरु भेटतात का नाही, पण सद्गुरू भेटत नाही. सद्गुरूमध्ये गुरुमध्ये फरक आहे. सद्गुरू आपल्याला आपल्या अस्तित्वाची ओळख करून देतात. सद्गुरू आपल्यात असलेल्या भगवंताची ओळख करून देतात आणि आपल्याला आपल्या स्वस्वरूपापर्यंत घेऊन जाईपर्यंत सद्गुरूची गरज. गुरुची गरज कुठलो की दान दक्षिणा देऊस तर दोंडा आला ना पुढं, हा बस तेव्हापर्यंत गुरुची गरज आहे. आणि गुरुला काही घेणं नाही तुमच्याशी. त्याला त्याचं दान पदरात पडलं का तुम्ही काय करत्या काय खात्या, त्याला काही घेणं आहे का? काही घेणं. पण सद्गुरूला साधकाला गरज नसते. बघा तुम्ही आतापर्यंतच्या परंपरा बघा, आपण काय पाहू राहिलो, आपण याच्यामध्ये सगळे गांजलेली लोक आहे. गुरु करायचा नसतो, गुरु ऑटोमॅटिक होत असतो. गुरु ढुंढुळीत येईन. आपलं जर पुण्य उदयाला आलं ना, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कायचा, संत चरण पावलो. मच्छिंद्रनाथाला तुम्ही आता नवनाथ वाचतात नाही तर बघा तुम्ही, मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथाला हुडकाला जावा लागले तिकडे सौराष्ट्रामध्ये. सद्गुरू स्वतःहून जो सिद्ध महात्मा राहतो ना, तो जातो तिथं उकरून काढलाय उखरड्यातून गोरक्षाला मच्छिंद्रनाथानं. गैनीनाथानं निवृत्ती दादाला तिकडं नेलंय, ढुंडळीत आले निवृत्ती दादाला गैनीनाथ का नाही. गुरु करायची गरज नसते. सद्गुरू जीवनामध्ये स्वतःहून येत असतात, पण त्याचं आदरण कदर नसते, त्याची किंमत नसते ना. आपले सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबा सांगायचे, भाऊ माळ फुकट आणि टाकाला फुकट आणि काढाला फुकट, किंमत नाही त्याची. किंमत आहे का त्याची? बोध आला तसंच आणि प्रबोध आला तसंच. गावाला 11,000 रुपये घेतो ना, हाय ते बाहेर जगामध्ये फिरल्यानंतर भेटतंय, मग त्याला चिटकून बी ना लोक. जिथं 11,000 बोधाला आणि 11,000 प्रबोधाला दिले आणि दर गुरुपौर्णिमेला जर द्यायला दिले का, मग ते चिटकून बी न द्यायला गोळाच्या भेलीला जसा मंगळा चिटकेले तसं. ज्ञानोबराय काय सांगतात, देवा तैसे मज झाले रे. अरे या मनाला मी अनंत जन्मापासून आहे ना, याला हे करण्याचा प्रयत्न करतोय, याची भ्रांती घालवण्याचा मी प्रयत्न करतोय, पण काय करू देवा मला. मी चंचलही म्हणा कृष्णा कृष्णा. अरे हे मन चंचल आहे रे. हे मन एका मिनिटाला जरी इथं बसलं ना, ते सैरा वैरा पळतच राहतं. मन कधी थकत नाही, मन कधी दमत नाही. मनाला काही घेणं नाही कशाशी. तू बिमार आहे का काय, त्याला काही घेणं आहे का? काहीच घेणं नाही. ते सैरा वैरा पळू राहिलं, त्याला हितही कळतं. कळतं का आपल्या मनाला हित कळतं का? कशात हित आहे कळत नाही. अरे मनाला गे गुरुच्या पदाला, मग गुरुवर हे लावून घेत्या का? पदाला लागायचं म्हणजे गुरुच्या चरणाला लागायचं. याचा अर्थ नामाला आपण एकरूप व्हायचं, सन्मुख व्हायचं नामाला. कारण हे मनाला इतकी भ्रांती झालेली आहे. हे मनाला पाप पुण्य मनाच्या कल्पना आहे ना. पुण्य ना पाप. ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो, परिपूर्ण देहाचा भावावस्था प्रकट होते. प्रकट झाल्यानंतर त्याला काहीही राहत नाही करायचं. नाही 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 नाही, पण तिथपर्यंत तर चालावं लागेल आपल्याला. मनाला सवय लावावं लागेल आपल्याला सतत सतत नामाची. मनाला दिवसभरामध्ये किती वेळ नामाची आठवण येते? आपल्या मनाला किती वेळ नामाची आठवण येते? जितकी जास्त वेळेस येते तितकं आपण नामाजवळ राहतो. आणि जर आठवणच नाही आली तर लईच काम होतं, लईच काम होतं. मनाला काहीच काम नव्हतं, देहाला काम होतं. कोरड्या कोणाला टाकायच्या होत्या? मनाला थोडी टाकायच्या होत्या, हाताला टाकायच्या होत्या. हाटीला कोणा? हाताना. टाकील्या कोणा? हाताना. मनाला काय काम आहे तिकडं? मनाला हा आपण चीक हाटायच्या ऐवजी आपण नाम हाटीला पाहिजे तिथं. कुरडाय मोडत नाही, मग चांगल्या आहे त्या ढवळ्या फाटाक, पण नाम कोणी हाटीत नाही. त्याच्यामुळं अडचण आहे. जे मन आहे ना देवा, हे भ्रांतीनं ग्रासलेलं आहे. अनंत जन्मापासून या मनावर एक भ्रांती आलेली आहे, मी देह नावाची भ्रांती.
ती गेली पाहिजे. ती कशानं जाईल? नामाशिवाय जात नाही. तुम्ही किती साधनं करा, नाना साधनांच्या करून खटपटा. किती जरी साधनं केले आणि तुम्ही काय ज्ञानोबा सांगतात ना, उरफट जरी टांगून घेतलाय 12 वर्ष तरी तुम्हाला फळाला येऊ शकत नाही. नाही येऊ शकत. एका पायावर तुम्ही 12 वर्ष जरी तप केलं ना अंगठ्यावर उभं राहून तरी तुम्हाला ते फळाला येऊ शकत नाही. समुद्र म्हणजे एवढी पृथ्वी भरून जरी रत्नांना दान केली ना तरी तुम्हाला नाही. म्हणून ब्रह्म नाम श्रद्धा जीवनामध्ये त्याला गरज आहे त्या गोष्टीची. भ्रांती तुम्हाला आम्हाला झाली. काय राहत आहे देवा? संत जे असतात ना, आता ज्ञानोबा, तुकोबा घ्या, आपले महात्मे घ्या, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, दंदाले बाबा घ्या, हे सामान्य राहिले ना म्हणून यायची किंमत नाही राहिली लोकायला. सामान्य राहतात संत म्हणून त्यांचं महत्व नसतं. बडेजाव करणाऱ्याचा लय मोठापणा राहतो. मोठ्यापणा करणारा, बडेजाव करणाऱ्याला खूप मानतात लोक. ते आपण म्हणतो ना काय, बुवाबाजीनं शिखर गाठलं, खऱ्या संताला मागं टाकलं. खऱ्या संताला आणि गरज नाही राहत. जगानं मानावं, जगानं किंमत द्यावी, जगानं विचारावं, जगानं खाऊ घालावं. ज्याला वाटतं तो संत नाही. संत नव्हती जगा माणसाच्या सारिखी. दिसायला माणसं असतात पण हसायला ते वेगळे असतात. तुमच्या आमच्यासारखे राहतात. निघून गेल्यानंतर मंदिरं बांधा, पुण्यतिथ्या घाला, निघून गेल्यावर काही करा, मोठमोठे रथात मिरवणूक करा फुटूच्या, पण होते तोपर्यंत नाही समजून घ्यायचं. भ्रांती तुमच्या आमच्या चित्तावर आलेली एक. आणि एवढी भ्रांती आपल्याला घालायची, एवढं अज्ञान आपल्याला काढून टाकायचं का मी देह नावाचं जे अज्ञान आहे ना ते आपल्याला काढायचं आहे. आणि ते सद्गुरू शिवाय कोणी काढू शकत नाही. सद्गुरू ला खूप आपल्या संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्ही आम्ही इतक्या अज्ञानामध्ये फसलेलो आहे. बघा ना, चित्ताची वृत्ती हळूहळू आपली वाढत गेली पाहिजे, चिंतन वाढत गेलं पाहिजे, श्रद्धा भाव वाढत गेला पाहिजे. ज्यावेळेस जसं 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 तुमच्या आपण नामस्मरणामध्ये तल्लीन होऊ ना तसं 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 न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञ अहम भोजनं नैव भोजन्य भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तिथपर्यंत आपल्याला चालायचं आहे. चरैवेती चरैवेती, नामस्मरण करा, नामस्मरण करा. किती सांगावं लागत. हालाकी मनाला काय काम आहे हो, मनाला काही काम नसतं, पण आपल्या मनाला नको ती सवय लागली, नको त्याची संगत केली मनानं, आणि नको त्याची संगत केल्यामुळं काय झालं, अज्ञान वाढत चाललं. आणि सांगणारे अज्ञानच वाढू राहिले. सांगणाऱ्यानं तरी कुठं तुम्हाला देहाची भ्रांती घालायचं सांगितलंय. देहावरचं प्रेम वाढाय करताच सांगू राहिले सगळं का नाही. देवाला पाणी घेऊन जा, फुलं हरवा, कराय मानस पूजा ही करायलाच पाहिजे. करायचं नाही असं नाही, आपण काय वेगळे थोडी आहोत, करायचंय. पण कुठपर्यंत? मनाला स्थिर करण्याकरता आपण आता दिवा लावला. कशा करता? मन प्रसन्न होण्याकरता. अगरबत्ती कशाला लावली? मन प्रसन्न होण्याकरता. जे मन सैरावैरा पळतंय ना त्याला कुठंतरी त्याच्यासारखं तुम्ही बघा ना, आपल्या मनानं देव तयार केला. देव तसा आहे का? नाही ना. ज्ञानोबा सांगतात, देव देव म्हणून व्यर्थ काय फिरसी, निज देव नेनशी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. देवाला गाव आहे का मुक्काम पोस्ट? नाही. मग तो देव आपल्याला जर आपल्याला आणायचा आहे, आपल्या चित्तामध्येच येतो. फक्त तेवढं भ्रांती घालायचं, अज्ञान घालवायचं. ज्ञान करून घ्या. अज्ञानाचा देव 4 भीतीच्या आत, ज्ञानाचा देव विश्वात्मक मोठा. ज्ञानोबरायाचा देव बघा, आता विश्वात्मके देवे योगी या दुर्लभ तो म्या देखीला साजनी, पाहता पाहता मन न पुरे धनी. किती मोठा आहे तो देव. मग तो देव आपल्याला कधी अनुभवाला येईन? आपला आपण जो श्वास घेतो हे तो श्वास आपल्या पुरता आहे का जगभर आहे? सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा सांगायचे, भाऊ तुझ्या नाकातला आकाश, तुझ्या नाकातला प्रकाश आणि तुझ्या नाकातली हवा जगभर का तुमच्या पुरती? जगभर आहे. मग आपण किती मोठे? अनु रेणूने तोकडा तुका आकाश आहे एवढा. मग बाबा म्हणायचे ते पुढच्या दारानं आले, आपण मागच्या दारानं आलो का? आपण सुद्धा त्या दारानं आलो, पण आपली भ्रांती जायला तयार नाही.
आपल्याला जे अज्ञान झालं ना, मी देह नावाचं अज्ञान, तेवढं आपल्याला काढायचंय चिंतनानं. म्हणून चिंतन असं ते पुटू 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 करत राहायचं. कामामध्ये करा, बसलेले तरी करा, पडलेले तरी करा, काही करताना नामाला विसरायचं नाही. जस ते सांगतात ना, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा. देवा कधी भेटशील तुम्हाला? जोपर्यंत आपल्याला परिपूर्ण स्वस्वरूपाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आपल्याला सद्गुरूचं बोट धरून चालावं लागतं. कारण आपण ज्या रस्त्याने निघलो ती माहिती का काय सांगू राहिले अर्जुन, काय सांगू राहिला इथं, देवा तैसे मज झाले जे मन हे भ्रांती ग्रासिले. आता काय हित हे आपुले तेही नाही, त्या मनाला आणि हितही कळत नाही, नुकसानही कळत नाही, फायदा कळत नाही, स्वार्थ कळत नाही. मतलबी स्वार्थ कळतो फक्त. तिथे गेल्यावर किती रुपये भेटत हे त्याला कळतं फक्त, पण जे हित कशामध्ये ते कळत नाही. बघा, जन्माला आलो ना, मग आपलं हित आपल्याला साधता आलं पाहिजे. याच देई गडे देवाचे भजन, अनेक साधन नाही कोठे. नाही तुम्ही इतर योनीमध्ये तुम्ही हे करू शकत नाही. आता मिळालं, सद्गुरू आपल्यापर्यंत आलेच ना, का आपण सद्गुरूपर्यंत गेलो नाही, आपल्यापर्यंत आले ना, मग आपण त्याला महत्त्व समजायला पाहिजे की नाही. मला एका जणाने काय सांगितलं, म्हणे भाऊ, अरे बाबा, संसाराकरता नामाचा उपयोग करू नका, सडेल गोष्टी करता. नाही ना, हरवलेली गाय सापडू दे, याच्याकरता नाम राहतं का? माया बोरचं पाणी गेलं, दुसरा घेऊ दे, त्याला पाणी लागू दे. नाही ना, एवढ्या खालच्या गोष्टी करता काय झालं, लाख मोलाचा हिरा मिळाला आणि तो बकरीच्या गळ्यात बांधला. तशी गंमत आहे नामाची. लाख मोलाचं नाम तुम्हाला आम्हाला मिळालं, पण त्याची किंमत आम्ही, माय रोग जाऊ दे, माझ्या घरातल्या पिढ्या जाऊ दे, माझ्या लोकाला वर लागू दे, मला सून चांगली भेटू दे. अरे सडेल गोष्टी करता नामाचा उपयोग नाही करायचा. नाही, हे सगळं करणारे देव का करणार नाही? करतो ना, जाईलच ना. हा, ज्यावेळेस आपल्यावर कृपा होईल ना सद्गुरूची, सद्गुरू नाही की पूर्ण कृपा केली, पूर्ण कृपा व्हावं लागते सद्गुरूची, निस्ती कृपा नाही. निस्ती कृपा नाम देताना तर करावंच लागते, तसं त्याला नाम त्याच्यामध्ये हे हृदयचे ते हृदय जातच नाही. परंतु पूर्ण कृपा सद्गुरू नाही की पूर्ण कृपा केव्हा होईल? अधिकार बरोबर आहे. आपल्याला तेवढा अधिकारी व्हावा लागेल का नाही? गुरुच्या परीक्षेत उतरावं लागेल का नाही? सरड्या तुम्हाला जर परीक्षेत पास व्हायचं असेल तर परीक्षा आहे वर्षात 50 घटक चाचण्या वेगळ्या, 6 महिने वेगळ्या, 3 महिने वेगळ्या, 12 महिने वेगळ्या. एवढ्या सरड्या शिक्षणाला एवढ्या परीक्षा द्याव्या लागतात. मग सद्गुरूच्या काही परीक्षा ॲक्शन का नाही? त्याच्यात कोण उतरायचं? इट एक शब्द बोलला तर किती कतानारा येतो गुरुचा. असं वाटतं याला काढी लावा. काही अशी बहादर आहे की ते म्हणजे मी यायचं तोंड पाहणार नाही. नको पाहू बाबा, काय गरज आहे त्या तोंड पाहायची तुला? नको पाहू, तो तोंड तूच पाहत बैस. कधी फळाला येईल ती गोष्ट मला सांगा ना तुम्ही. कसं होईल? ज्यावेळेस तुम्ही, आपण ग्रंथ वाचणारी माणसं आहे, ज्यावेळेस मच्छिंद्रनाथानं गोरक्षनाथाची परीक्षा घेतली, त्यांनी सांगितलं जाय पुन्हा वडे आण, मला वडे खायचे. दिला ना? इथं बसलेल्या किंवा आपल्या इकडे सगळ्या कोणा डोळा फोडून दिला? गुरुनं मागितला की तुम्हाला डोळा नखने कापून त्याचा डोळा कधी काढते? मग विचार करा सारखं नाही. आमच्या गुरुच्या ऋणातून आपण कसं काय उतरे हो? आपण चांबड्याच्या चपला जरी केला तर त्याचा उपकार पेटू शकतो. केला का एखाद्यानं? केल्या? एखादं कातड काढ, आपलं कातड जर इकडून खराब झालं तर इकडल्या मांडीचं काढीत आणि इकडं लावित आहे. आपलं आपल्याला लावतंय, गुरु लावलं कोणा? आणि काय नाही दिलं गुरुनं मग? अरे जन्म आणि मरणाची जर राटी माझ्या सद्गुरूंना जर ज्या दिवशी नाम घेतला त्या दिवशी जीव मुक्त झाला. पण तुम्हाला जर स्वरूपापर्यंत चालायचं असेल ना, जो नामधारक आहे, साधना करता करता जरी गेला असेल ना, सद्गुरूंना त्याला सांभाळून घेतात पुढं. हा, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचून. तू तिथं त्याची राहिलेली साधना करता पुन्हा त्याला यावं लागेल, तो भाग सोडून द्या. पण एकदा आता जन्माला आलो ना, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मग मागील या जन्मामुक्त झालं. मग मागच्या जन्ममुक्त करायचे झाले नाही, अजून करायचं आहे. ज्ञानोबराय सांगतात माझ्यावर निवृत्ती दादाची कृपा झाली आणि मागच्या जन्मातून मी मुक्त झालो. आपल्याला व्हावं लागेल का नाही? होण्याकरता
सद्गुरूला अनन्य जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी जन्म मरण या लागी शरणांगता शरण मीची एको. अजून सद्गुरूबद्दलच संशय आहे, सद्गुरूबद्दलच शंका आहे. तर बाजूक तर लय नौका लांब जायची आहे. अजून नदीत बी नाही उतरली. हा जो घुटण्यालाच पाणी लागेले, नाका तोंडात पाणी जायचं. वसुदेवाच्या नाकात पाणी गेलंय, तोंडात पाणी गेलंय, गेलं का नाही? कानात पाणी गेलं ना, तवा देवाना अंगठा खाली काढला, फुकट नाही काढला. आज आम्हाला काही नाही. आणि आम्हाला बरं आणखी एक साधकाची एक भ्रांती अशी डोक्यात घुसली का मी बसलो का मला सगळं होऊन जायला पाहिजे. अरे असं कसं काय होईल? तुम्हाला साधी बाजरीची भाकर जरी थापायची तर तुम्हाला असं दोनदा करून थापता येते का भाकर? ताई नाही ना, त्याला मळावं लागत आहे अगदी मनगट दुखूस तर. पाणी आणि पीठ एकत्र झाल्यानंतर त्याला थापावं लागतं, तवा ती तव्यावर नीट जाते का नाही. सल्ली बाजरीची भाकर जर करायची असेल तर तुम्हाला इतकं मळावं लागत आहे. मग तुम्हाला अनंत जन्मीचं कर्म, अनंत जन्मीचं पाप आणि अनंत जन्मीच्या वासना वाटी लावायच्या आहे तर मळावं लागेल का नाही त्याला काही? आई तर भेटलं पाहिजे. आई तर काही भेटत नाही या दुनियामध्ये. उद्यमी नाही सिद्धांती. पेरलंच नाही तर उगन का नाही ना. गुरुना छुमंतर केला का उगलं पाहिजे सगळं. असं कसं काय होईल? नाही ना, ही भ्रांती आहे आपल्याला, तुम्हाला आम्हाला. सहज व्हायला पाहिजे, सहज काहीच होत नाही. नाही नाही, चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. फुकट काय देवानं ठेवलं काय? बरं त्याच्यातही आम्ही साधना करता 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 भगवंत एखादं चॉकलेट टाकून दिलं का त्याच्यात नादी लागत आहे साधक. अरे ते चॉकलेट म्हणजे देव नाही. चॉकलेट एवढ्या करता दिलं, पोरगं लय किरकिर करून राहिलं आणि कामात ताण देऊ राहिलं म्हणून चॉकलेट द्यायला दे का नाही? तसं आहे देव. काय करतो, तुम्ही नामस्मरण करता करता तुमच्या घरामध्ये जरा चांगलं व्हायला लागलं का मग म्हणते हा नाही 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 नामामुळं आता जाते मला येते पुढे ते रेकॉर्डिंग जाते पुढं वर. आता नाम दिलं का त्याच्या घरात थोडासा बदल झाला, लगेच फोन होता मला, हॅलो भाऊ अरे नामानं असं झालं. त्याच्याकरता नाम नाही, त्यांना म्हणलं एक दोरी आणून ठेवी, मी तुझ्या घरी येऊन फाशी घेतो. एवढ्या करता रात्रंदिवस मरू राहिलो का आपण? कशा करता? साधकाला त्याच्या सुखाला, आत्यंतिक सुखाला पात्र करायचं आहे. साधकाला माहित नाही. बघा ना अर्जुनाची स्थिती, देवा मला ही माझं हित कळत नाही, माझं मन भ्रांतीनं ग्रासलेलं आहे, मला पुढचं कळत नाही ना, ज्या मार्गानं मी चाललो तो मार्ग मला माहित नाही. आपण ज्या मार्गानं आम्ही निघालो ना तो मार्ग सद्गुरूच्या मुठीत आहे आणि सद्गुरूला तो माहिती आहे. त्याच्याकरता सद्गुरूला अनन्य होऊन पुढं चाललं पाहिजे. त्यावेळेस आपल्याला आपल्या पूर्णत्वाची प्राप्ती होत चालते. हित एकच आहे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार कृपावलोकने दिदलासे. हित कशामध्ये हे आपल्याला कळायला पाहिजे. नामस्मरणात हित आहे, करत नाही. ज्याच्यात हित नाही त्याचे दिवस रात्रंदिवस वाटतात चाललाय वडाचं काम. माहिती आहे आपल्या आजोबाचा झाला नाही, पंजोबाचा झाला नाही, वडिलाचा झाला नाही, आपला होऊ नाही राहिला, आपलं निमशिम धकूनच गेलं ना, मग तरी आपलं तेच चाललंय. करू नाही या मताचे नाही, करायचाच आहे तो. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. आपल्या हिताला जाग कोण आहे? तुकोबरायानं 65 लाखाची जहागिरीला काडी लावली. कशा करता? कशा करता? स्वतःच्या हिता करता. बरोबर आहे का नाही? आणि आम्ही 65 लाखाची जहागिरी तयार करून राहिलो, मग आम्हाला हित आहे का? मग तुकोबराय येडे होते का? त्याने आहे ते वाटी लावलं ना, आम्ही लोकांचं आहे ते जमा करून राहिलो. मग हित कशात म्हणतात? नाही ना, हित नामस्मरणामध्ये. म्हणून नामस्मरणाचा मिनिट वाया नाही जाऊ द्यायचा. कामधंदे थोडी बुडायचे तुम्हाला, कामधंदा करायचाच आहे. पण ते काम करत असताना कामाचं काम काही म्हणा, राम 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 नाही म्हणायचं, नाम म्हणायचं त्याला. अगदी त्याला जीवाला पकडून करायचं. काय होत नाही या देहाचं, काय होणार आहे? लोक काढीत लावणार आहे, काय करणार आहे देहाला? लई सुंदर आहे म्हणून कोणी मडून ठेवलं घरामध्ये, फोटो मडून ठेवतील, माणसं मडून ठेवली कोणा गेलेली. मग अरे किती जरी सुंदर काया राख बनेगी ऐसी दुनिया भारी तेरी 2 दिन की जिंदगानी. अरे जोपर्यंत आत्माराम आहे तोपर्यंत सुंदर आहे. ज्या दिवशी आत्माराम निघून गेला त्या सुंदरपणाला काढी लावा लागते का नाही? मग सुंदरता माझ्यामुळं का माझ्या आत बसलेल्यामुळं? बोलू मी राहिलो का माझ्या आतला बोलू राहिला? ऐकू तुम्ही राहिले का तुमच्या आतला ऐकू राहिला? मग जो आतला ऐकू राहिला तो मी आहे. त्याला कान नाही तरी तो ऐकू राहिला. देवाला कान आहे का?
कान नाही तरी तो ऐकू राहिला, त्याला डोळे नाही तरी ते पहा, काय डोळ्याविना पाहावे, कानाविना ऐकावे, अशी स्थिती त्याला देव म्हणतात. देव येतही नाही जातही नाही, देव जशाच्या तसा आहे. आता आपण ज्या विश्वात बसलेलो आहे बघा ना, भाग्य चांगलं आहे आमच्या भाऊचं का आपण आज गच्चीवर बसलो. बघा ना, जरा वर पहा ना, आकाशाकडं पहा ना दर्शक, बघा ना केवढा मोठा देव आहे. पाहता पाहता न पुरे धनी, मन पुरतं काय तिथं. हे कळाय करताच नाम साधन आहे. आम्ही जे श्वास घेतोय आणि सोडतोय बघा ना किती मोठा विश्वव्यापक आहे. परी गगन जेवढे जैसे तरी गगनी पवनू तेवढाची असे, एरवी हलविल्या वेगळा दिसे, गगन तोची तो. वारं आलं फाटी हल्ली म्हणून दिसती फाटी हालू राहिली. मग कोण हालू राहिलं? त्याची सत्ता आहे. जगामध्ये काय हालतं? नाथबाबाचा प्रश्न आहे. अरे हे सगळं ब्रह्मच आहे, पण हे ब्रह्म कळाय करता आपली भ्रांती जावा लागते. देव नाही अशी जागा नाही. उठलंय ना, शुभाशुभ कर्मे परिणामाचा अळसो. हा, कुठलंही कर्म करा, कर्म करत असताना नामस्मरण करा. नामस्मरण करशाल कर्माची वाट लागल. आपण इतकं नामस्मरण करायचं आहे का आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख व्हायला पाहिजे. मग ज्यावेळेस ज्या साधकाला बघा बोध झाला, प्रबोध झाला, प्रबोधानंतर ज्यावेळेस तो चालता 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 विक्षेप, मल, आवरण, येणाऱ्या सुखाकडं दुःखाकडं त्याचा सकारात्मक दृष्टिकोन झाला ना, त्याचं मन विचलित नाही झालं पाहिजे. नाही तर चिंतन करता नाही बाया देव करूनच खेळू एवढाला. मला कोण म्हणलं का नु नाम घेतल्यापासून, हा नाही मला एका ताईनं सांगितलंय, नाम घेतल्यापासून आमच्या घरातले भांडणं चालू झाले. घेतल्यापासून अरे नामानं जर असं होत असेल तर अवघडच काम आहे ना. नामानं भांडणं होते का? भांडणं तुमच्या दोघांची एकमेकाचं पटत नसन म्हणून होत असन. नामाचा आणि भांडणाचा काय संबंध आहे? नामाचा नुकसानीचा काय संबंध आहे? पण नाही ना, ते आमचं सारं यंदा काही आलंच नाही पदरात. नाम घेतल्यापासूनच पांगडी दिली. अरे उलट चांगलं झालं, नामस्मरण करायला वेळ मिळाला. हे पॉझिटिव्ह आपण पाहत नाही, आपण निगेटिव्ह. आपल्याला वाटतं नाम घेतलं म्हणजे पत्राची माडी झाली पाहिजे, घरापुढं 2-4 चाकाची उभा राहिली पाहिजे. नाही ना, देव हे विघ्न प्राप्तीसाठी हे सगळं तुम्हाला देवापासून बाजूला कराय करता हे साधन आहे. ज्याच्या जीवनात जास्त दुःख त्याच्या जीवनात नामस्मरण जास्त. बघा तुम्ही, जो माणूस संसारामध्ये जरा चटके घेऊन येईल का तो लय नामचिंतन करतो, चटकन त्याला ते प्राप्त होतं. ज्याला सगळं सुखा झाले असला का त्या पाहू करू त्याला ते धंदे दर महिन्याला येतच राहते, ते बोंबलं थिंडते, त्याला काय काम आहे. पण ज्याला दुःख आहे का त्याला खरं नामाची किंमत राहते. त्याला तो 1 मिनिट सुद्धा विसरत नाही नामाला. संतच नसते ओळखले लोकाला, दुःख जर नसतं त्या जगामध्ये, हा देव आहे म्हणून कळलंच नसतं. आणि संताशिवाय सुख नाही. तुम्ही किती फिरा जगामध्ये, किती देव करा, नारायण मंत्र जपत हिंड तू जगात, कर्मयोगी त्याचा ध्वज तुझ्या करात. किती देव करत हिंडा, रामकृष्ण हरी म्हणा, काय म्हणायचं, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा, श्री शिवाभ्याम म्हणा, काय म्हणायचं म्हणत बसा जगामध्ये, पण कर्मयोगी त्याचा ध्वज तुझ्या करात. कर्माची वाट कशानं लागल? कर्माची वाट. तीर्थाला गेलो आम्ही, मान्य आहे, तीर्थाला गेलो, काय केलं, चर्म प्रक्षाळून आलो फक्त. अंग स्नान केलं म्हणजे काय झालं, अंगात धुवून आलो ना. आतून धुतलं गेलं पाहिजे, आतून. बाहेरून किती तुम्ही शरीर स्वच्छ केलं याला महत्व नाही, आतून जळमट तसंच आहे. गंगात जाऊन जरी बसला त्याला काय अर्थ आहे? नाही निर्मळ मन काय करीन साबण त्याला? देव काय करीन आणि गंगा काय करीन आणि काय करीन? कोणीच काही करत नाही. आपल्या कर्माची, आपल्या पापाची आणि आपल्या वासनेची वाट आपल्याला नामानं लावायची. म्हणून अर्जुन भगवंताला विचारतोय, देवा माझं हित मला कळत नाही, माझी ही जी भ्रांती आलेली अनंत जन्मापासून, बायका माझे, पोरं माझे, पती माझा, हे माझा, तो माझा, सखा माझा, स्वरा माझा, अर कोणी नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतबा काळीचे कोणी नाही, कोणी नाही. वाटतंय माझं लय जवळचं आहे, नाही कोणी जवळचं आपल्या. एका देवा वाचून एक प्रभू आपला आहे फक्त, आणि त्याला आपलंसं करायचं आपल्याला. तरी कृष्णा त्वा जाणावे, देवा तू जाणात आहे. बघा ना अर्जुनाचं भाग्य, अर्जुनाला सद्गुरू चांगला भेटला, खिशे कापून नाही भेटला आणि मठ बांधणार नाही भेटला. अर्जुनाला सद्गुरू भगवान गोपाल कृष्ण भेटले आणि ते सांगतात, तरी श्रीकृष्णा त्वा जाणावे, देवा मला काही कळत नाही ना.
मला याच्यामध्ये काही कळत नाही बाबा. सहज मी आंधळा गा निज निराकार पंते. देवा ज्या मार्गानं मी निघालो ना देवा, मला याच्यातलं काही माहीत नाही. कोणतं गाव लागत आहे, कधी लागत आहे, कधी येईल माहीत नाही देवा. कुठं टप्पे कुठं मुक्काम करायचा माहीत नाही देवा मला. पण तू मला काय कर, जसं आई लेकराचं बोट धरून लेकराला चालायला शिकवते ना देवा कृष्णा, तू जाणावे, तू जाण आता. माझ्या अंतकरणाचे जे काही तळमळ आहे ना, हां बघा तुम्ही भागवताचा 3रा अध्याय वाचा. त्याच्यामध्ये सत्शिष्याची लक्षणं आहे, सद्गुरूची लक्षणं आहे. काय करावं साधकानं, कसं असावं साधकाचं जीवन, कसं असावं सद्गुरूचं जीवन, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आपल्याला नामचिंतन करता 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 हरिरूप झालो पाहिजे. आपण तन्मय होऊन जाता आलं पाहिजे. आपल्याला नामसंग एक रूप होता आलं पाहिजे. परमार्थ कोणी आपल्याला अगदी काय म्हणतात ना त्याला, तुकोबाराय म्हणतात ना, तैशी झाले माझ्या जीवा. देवा मला असे तळमळ लागू दे. जीवना वेगळी मासुळी, कितवी तळमळ लागली पाहिजे. जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी. जसा पाण्यातून मासा काढल्यानंतर तडपून तडपून मरतो ना, तसा सद्गुरू वाचून मी तडपून तडपून मरण. तुकोबाराय सांगतात. कधी होती ते आपलं तरी दर महिन्याला गाठ आहे. तुकोबारायला असं का बाबाजी चैतन्याची दर महिन्याला गाठ. काही काही असे भाग्यविधी ते का त्याला रोज गाठ आहे, पण त्याला किंमत नाही त्याची. रोज मरी त्याला कोण रडी. महत्व नसतं ना त्या गोष्टीचं, महत्व नाही कळत ना. गेल्यानंतर निळोबरायला तुकोबरायचं महत्व केव्हा कळालं, निघून गेल्यानंतर. ज्यावेळेस तुकोबाराय सदेव वैकुंठाला गेले आणि नंतर कळालं अरे बाप आपण राहून गेलो, आपल्याला साधा बोध बी नाही मिळाला. मग ध्यावं केलं 39 दिवसाचं अनुष्ठान. 1, 2, 3 दिवसाचं नाही, 39. आणि 39वा दिवस उजाडल्यावर भगवान परब्रह्म समोर येतात निळोबरायाच्या आणि सांगतात निळोबा उठा. त्याने सांगितलं मला नाही लागत, तुझं लागे येते बोलाविले कोणी. पार्थिले तुला नाही लागत आम्हाला, मला तुकयाचा दावा करीत असे आम्हाला तुकाराम महाराज लागत. शेवटी तू पांडुरंगाला तुकोबाराय व्हावं लागलं आणि निळोबरायाला अनुग्रह द्यावा लागला. का वा दाखल्यावर. मग विचार करा बरं, हाय दावा किंमत नाही आणि मेल्यानंतर छताडबाडाचं काय काय हो. जित्यापणी नाही गोडीन मेल्यावर बंधनं थोडी, काय अर्थ आहे की त्याला नाही. बघा आणि अनन्य व्हावा लागत. जोपर्यंत कृष्णा तुला आता हे जाणावं लागेल. माझ्या अंतकरणाचं काय तळमळ आहे, माझ्या अंतकरणाची काय हे देवा तुला सद्गुरुनाथ तुला त्या गोष्टीची हे जाणीव आहे. तू जाणीव ठेवून माझ्याकडून त्या गोष्टी करून घे. निके ते आम्हा सांगावे. जे काही चुकीचं असेल ना देवा तू आम्हाला सांग, ते आम्हाला हे कर का जेणेकरून आमच्या चिंतनामध्ये आमच्या साधनेमध्ये झाला. बरं 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 आवरून घेतो मग. 11 होऊन द्यायचे, 11 होऊन द्यायचे. गरम राहिलं का नाही ते श्रीकृष्ण काय सांगितलं आणि आता परत घ्यावं लागेल तेवढं. काय सांगितलं माझ्या डोक्यातून गेला आता. साधना करत असताना देवा अनंत अडचणी येत असतात. अहो सद्गुरू म्हणजे असं खाऊ नसतो. सद्गुरू आम्ही पहिले सांगितलं ना, चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. सद्गुरूच्या अंतकरणात जागा मिळावा लागते. आता मी म्हटलो मोदी मला ओळखीत होतं जमन का. मी मोदीला ओळखतो, सारं जगच मोदीला ओळखतं, पण मोदीनं मला ओळखलं पाहिजे की नाही. तसं जीवनामध्ये सद्गुरूनं मला ओळखलं पाहिजे. सद्गुरूच्या अंतकरणामध्ये मला जागा मिळाली पाहिजे. कशाने मिळत, काय केल्याने मिळत. नामस्मरण करा, इतकं करा का देहाचा विसर पडेपर्यंत करा. त्यावेळेस आणि सांगायची गरज नाही. आईला सांगायला लागतं का. लेकरू लहान असतं एवढं एवढं ते रडतंय. ते काय रडतंय त्याला माहीत नाही का. आईला माहिती आहे. आता तर पाजून झोपी घातलं काऊन रडू राहिलं तरी ते त्यानं सू केली असं नाही. आईला माहिती आहे, बाईला नाही कळत आहे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. सद्गुरुनाथाला कळत असते. वेळ जास्त झाली कारण काय झालं आपला सगळा राडाचा लेट चालू झाला, काही हरकत नाही. तरी बसलो याला महत्व आहे. खाडा पडला नाही. लोक म्हणते मी मारुतीला जाऊन आलो, उभे उभे काय ना जाऊन आलो, मग आपला खाडा नाही पडला ना. हा तुम्हाला नमस्कार आहे. तुमच्या या गावाने वस्तीच्या नावाखाली चालला हा राडा, पण मग तुम्हाला नमस्कार आहे सगळ्याला गावाने यायला. तुम्ही नाही ना बोर्डेच्या मळ्यामध्ये सत्संग चालू आहे, पण नावाखाली गव्हाण्याच्या चालू आहे, गव्हाणे वस्तीच्या. पुढे हा
म्हणून तुम्ही चालू ठेवला. जेव्हापासून आपण उपक्रम चालू केला सत्संगाचा, त्या दिवसापासून आमचे नितीन भाऊ असतील, आमचे सुरेश माऊली असन, सुधाकर माऊली असन, तळमळ राहते का भाऊ आज तुम्हाला याद लागत बरं का, आजचा गुरुवार आहे आमचावाला. म्हणजे हा असं जागा गुरुचे बी कान धरणार कोणतरी पाहिजे का भाऊ तुम्ही आज याच तुम्ही पाहला की म्हटलं बरं आहे आज वेळ आहे, परत मग मला पुन्हा वेळ नाही हप्ताभर. आले सगळ्यांनी चिंतन केलं. चिंतन नामावरची श्रद्धा ठेवा. आम्ही धकलो ना आमच्या मौतीला बी येऊ नका, पण निदान नामाला विसरू नका. कारण नाम तुमच्याजवळ 24 तास आहे का नाही. काही अडी अडचणी आल्या तर आमच्यासारखी दगड आहेच तुम्हाला सांगायला का नाही. किती दूर वैजापूर म्हणत होतो आपण लहानपणी, त्याच्याकरता आम्ही दगडच आहे फक्त तुम्हाला सांगायला. अगदी व्यवस्थित निष्ठा ठेवून नामस्मरण करा. नामावर अनन्य भाव ठेवा. नामच देव आहे, दुसरा या जगात देव नाही. उद्धाराचं साधन आपल्याजवळ सद्गुरूनं दिलेलं आहे. अगदी त्याला एक श्वास खाली नाही जाऊ द्यायचा. ज्याचा श्वासाचा परिचारू, निमिष निमिषाचा व्यापारू, माझे निज सुख साचारू, ते त्याची घरं बांधिले. बघा ना देव कसा आहे. देव नटला नाना परी, बरोन उरला चराचरे. तिथपर्यंत आपल्याला चालायचं. एवढ्या करता शक्ती बुद्धी सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांना मागूया. बाबा आम्हाला, आम्ही या मार्गाने चाललो ना, आम्हाला खूप शक्ती द्या, बुद्धी द्या, भाव द्या, प्रेम द्या. ज्या ज्या गोष्टी परमार्थ करता लागतील ना, त्या गोष्टी आम्हाला द्या. एवढंच आपण त्यांच्या चरणी मागूया. झालेलं भावपुष्प सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी पूर्ण विराम आपण देऊ. पुंडलिक वरदारी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय. सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबां की जय. सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबा